कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये सभा घेतली। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ यांनी साथ दिली तर अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगर परिषदांवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल असा विश्वास सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट जनसभेत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रईस शेठ टिनवाला आणि दुधनीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रथमेश मेत्रे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन या प्रसंगी जमलेल्या जनसमुदायाला केले। एकनाथ शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना अक्कलकोटचा 382 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली। आज शहरातील 9 प्रमुख रस्त्यांचे काम सुरू आहे। यासोबतच वाहनतळ, वॉटर एटीएम, रस्ते विकास, शौचालय, हत्तीतळा उद्यानाचा विकास, व्यापारी केंद्र, भक्तनिवास, चौक सुशोभीकरण या सर्व कामांचा समावेश आहे। शहरात 72 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली। गटार, ड्रेनेज, पथदिवे, स्वच्छता यावर निधी खर्च करत आहोत। अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येऊन उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा इथे उपलब्ध व्हाव्यात यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू, तसेच दुधनीतील विकास कामांना निधी देऊ। यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूरचे संपर्क प्रमुख महेश नानासाठे, शंकर म्हेत्रे, सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील, शिवसेना स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि अक्कलकोटकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।